परिभाषा अगदी कैक शेकडो वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या या देशाच्या मातीमध्ये रोवली। आज खेळ जरी ब्रिटिशांचा असला तरी हा धर्म बनलाय भारतीयांचा आणि या धर्माचा देवता सचिन रमेश तेंडुलकर जो आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मला त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे। क्रिकेट कसं खेळावं, क्रिकेट कसं पाहावं, क्रिकेट मैदानावर कसं खेळलं जातं आणि क्रिकेट संपल्यानंतर आपण मैदानानंतर काय करावं, या सगळ्या गोष्टी क्रिकेटच्या त्या देवाकडून आपल्याला शिकायला मिळाल्या। आणि म्हणूनच झाले तर बहु होतील बहु, परंतु क्रिकेटच्या त्या क्षितिजावर चमचमणारा तारा तोच आहे ज्यानं क्रिकेटला अगदी वेगळं स्वरूप प्राप्त करून दिलं। नागाव संघाचा 12वा खेळाडू मी विनंती करतोय की आपण लवकरात लवकर यायचं आहे। नागाव संघाचा 12वा खेळाडू कर्णधार फलंदाजांना विनंती आहे आपल्या 12व्या खेळाडूला बोलवायचं या बाजूला। नसेल तर आयोजकांशी संपर्क करून सांगा की आमचा 12वा खेळाडू नाहीच आहे। रोहित स्ट्राइक एंड। पहिला चेंडू आपण पाहतो यॉर्क लेनचा। लाइन आणि लेन फार महत्वाची आहे गोलंदाजी करत असताना। ज्या अँगलनं आपण बॉल क्रिएट करतो, जो रनअप घेतो, ज्यावेळेस आपण पॉपिंग क्रीजच्या एंड पर्यंत पोहोचतो आणि शेवटच्या क्षणाला आपल्या हातातून चेंडू रिलीज करतो, हा मोमेंटम जो असतो तो गोलंदाजासाठी फार महत्वाचा असतो। आणि यावेळेस मात्र गोलंदाजीची धुरा अगदी मी बऱ्याच वर्षानंतर पाहतोय की सत्यम भोईर पहिलं षटक हाताळत नाहीये तर किशोर घरत यानं पहिलं षटक आपल्या हातामध्ये घेतलंय। हा आत्मविश्वास असावा लागतो। ज्यावेळेस आपला एखादा गोलंदाज आउट ऑफ फॉर्म चालतो त्यावेळेस एखाद्या खेळाडूला मात्र जिम्मेदारी घ्यावी लागते आणि अनुभवानं खचखचून भरलेला खेळाडू किशोर घरत सद्यस्थितीमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय। डाबं उजवं कॉम्बिनेशन दर्शन घरत या खेळाडूकडे पाहिल्यानंतर मी त्याला इरफान पठाणची उपाधी देतो। यावेळेस हलक्या हातानं चेंडूच्या मेरिटनुसार खेळ केलाय। ज्या अँगलनं चेंडू क्रिएट झाला त्या दिशेनं त्याच्या उलट दिशेनं ड्राइव्ह केलाय, हलक्या हातानं पुश केला, सिंगल धाव प्राप्त झाली आहे। धावसंख्या आपण पाहतोय 2 धावा धाव फलकावर सजल्या जात आहेत। पुढचा चेंडू गोलंदाज किशोर घरत याचा लोअर फुलटॉस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं पुश केलाय, ड्राइव्ह केला जातोय। चेंडू वेगवान गतीनं सीमारेषेचा वेध घेतोय। जोवर चेंडू पर्यंत खेळाडू पोहोचला तोपर्यंत चेंडू गेला सीमा पार, चौकार। चांगला स्ट्रोक, क्लासिकल फटका, गॅप सिलेक्शन पाहायला मिळालं, प्रॉपर टायमिंग। पुढचा चेंडू गोलंदाजाचा यावेळेस लोअर फुल टॉस, दांडी गोल केली जाते। एक्स्ट्रा यावेळेस फुटवर्क पद्धतीचा वापर केला आणि फलंदाज मात्र परततोय बॅक टू द पवेलियन। पहिली विकेट यावेळेस पडली जाते। आवाज होता दशरथ पाटलांचा। समानार्थी शब्दांचे महामेरू आणि आपल्या आगल्या वेगळ्या शैलीनं तमाम प्रेक्षकांचं मनोरंजन ते करत असतात। अगदी कॉमेडी पद्धतीनं त्यांचं समालोचन आपण ऐकत असतो। मात्र आत्ताचं क्रिकेट हे प्रोफेशनल आहे आणि या प्रोफेशनल क्रिकेटमध्ये देखील बऱ्याच समालोचकांची नांदी आपण रायगड टेनिस क्रिकेटमध्ये पाहतो। वेगवेगळा टॅलेंट क्रिकेटच्या खेळामध्ये जितकं फलंदाजांचं आहे, गोलंदाजांचं आहे, त्याहीपेक्षा अधिक समालोचन क्षेत्रामध्ये आपण समालोचक पाहतोय। चौकारानंतर टिट फॉर टॅट जशास तसे उत्तर दिलंय फलंदाजाला गोलंदाज किशोर घरत यानं। नवीन फलंदाज मैदानामध्ये चिंट्या रेड्डी
यावेळेस काय ड्राईव्ह आहे, मिस फील्ड पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू पिच केलाय, तेजस त्या ठिकाणी आहे. चेंडू फील्ड केला जातोय, 2 धावा मात्र रोखल्या जाऊ शकत नाहीयेत. जीपी क्लब फुंडे संघाची दादागिरी क्रिकेटमध्ये जेवढी आहे तेवढीच दादागिरी येणाऱ्या आगामी होऊ घातलेल्या UPL 2021 मध्ये असेल. कारण एकाच संघामधून 3 संघांचे नेतृत्व करणारे कर्णधार आहेत. मग किशोर घरत, प्रथमेश म्हात्रे, कुणाल घरत, 3 संघांचे नेतृत्व करणारे. यावेळेस मात्र चांगलं फील्ड मी म्हणेन सत्यम भोईर याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. हे डेडिकेट करावं लागतं क्रिकेटमध्ये. यावेळेस पाहतोय आपण मंचकावर उपस्थित झालेले आदरणीय श्री या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी गोलंदाज फलंदाज साठी शूज आदरणीय श्री गिरीशजी पाटील आमचे परम मित्र यांच्या वतीनं देण्यात आलेले आहेत. बोकडविरा गावचे सुपुत्र आहेत. तदनंतर आदरणीय श्री अजयजी पाटील बोनकोडे गावाचे रहिवासी आमचे परम मित्र यांनी देखील या स्पर्धेसाठी ब्रँडेड नामांकित कंपनीचं फास्ट ट्रॅकचं घड्याळ सिरीज साठी दिलेलं आहे. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. एकमेका सहाय्य करू धरू अवघेची सुपंत, कारण स्पर्धा जरी म्हटली तरी सहकार्य बिना अपूर्ण होते. म्हणून या स्पर्धेला पूर्ण करण्यासाठी हे सहकार्य मौलिक ठरलं जात आहे. बोथ एंडनं खेळली जाणारी स्पर्धा आणि यावेळेस मात्र एंड चेंज होतोय. केअर पॉइंट एंडनं गोलंदाज धुरा सांभाळेल सत्यम भोईर. या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल. अगदीच कमी काळामध्ये चिंट्यानं क्रिकेटमध्ये आपलं पदार्पण केलं आणि नाव कमवलंय. एक टॅलेंटेड खेळाडू आहे, अग्रेसिव्ह खेळाडू आहे. अगदी आपण कमी काळामध्ये जर पाहिलं दादा तर निश्चितपणे मागील 5-6 वर्षामध्ये क्रिकेटमध्ये येणारे जे तरुण खेळाडू आहेत ती अगदी टॅलेंटने भरलेले आहेत. आणि असेच काहीसे खेळाडू आपण पाहतोय या क्रिकेटच्या खेळामध्ये. यावेळेस आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, जितकं मोठं टॅलेंट चिंट्या रेड्डी मध्ये आहे त्याही पेक्षा अनुभव हा सत्यम भोईर या नामक गोलंदाजाकडे आहे. कारण आज 1 ते 2 वर्षाचा अनुभव नाहीये, तर तब्बल 10 ते 12 वर्ष हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. आणि स्वतःच्या अँगलनं क्रिएट करणारा हा गोलंदाज ज्यावेळेस उजव्या हाताच्या फलंदाजाला गोलंदाजी करतो त्यावेळेस मात्र तो स्वतः त्या फलंदाजावर हावी होतो. ही ताकद आहे या गोलंदाजाची. यावेळेस ताबडतोब उत्तर दिलं जातं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. एक जबरदस्त क्लासिकल फटका, चौकार. चेंडू निर्धाव आल्यानंतर चिंट्यानं थोडस बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारलेला हा चेंडू आपण पाहतोय. 4 धावेसाठी धावांना थोडासा आकार दिला जातोय. धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. पुढचा चेंडू यावेळेस इनर एज लागली आहे. चेंडू जातोय लेग स्लिप मध्ये. त्या ठिकाणी खेळाडू तैनात आहेत, मात्र चिंट्या रेड्डीला पूर्णपणे बांधून ठेवलाय. ही ताकद आहे या गोलंदाजाची. यावेळेस चांगला फटका डीप मिड विकेट क्षेत्राच्या दिशेनं जमिनी लगत मारलेला हा चेंडू. फेकी अतिशय देखणी आहे, चांगली फेकी पाहायला मिळाली. 2.5 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. 11 चेंडू नंतर धावसंख्या आपण पाहिली तर केवळ 14 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. धावसंख्या फार कमी पाहतोय मागच्या 2 सामन्यामध्ये. पहिल्या सामन्यामध्ये 70 धावा जमवण्यामध्ये यश लाभलं, मात्र तदनंतर धावसंख्या कुठेतरी कमी होतीये. दर्शन घरत ऑन स्ट्राइक. यावेळेस आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न चकवला विकेट किपरला. चेंडू जातोय लॉंग स्टॉपच्या दिशेनं, सीमा पार, चौकार. 22 हा चौकार.
मी विनंती करतोय आदरणीय श्री संजयजी म्हात्रे पुंडेगावचे, तसेच आदरणीय श्री अजितदादा म्हात्रे एक वरिष्ठ खेळाडू आयोजक आपणास विनंती करतात की आपण सन्मानी अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. 40+ मास्टर खेळाडू असतील किंवा JNPT लगत अंतर्गत पोर्टच्या माध्यमातून अनेक वर्ष लेदर क्रिकेट फॉर्मॅटचा एक अनुभव घेऊन सातत्याने आपल्या नवतरुणांना मार्गदर्शन करणारे एक वरिष्ठ खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो अशी अजितदादा म्हात्रे यांना विनंती आहे की आपण मंचकावर यायचं आहे. तर आजच्या या खेळाच्या माध्यमातून या प्रतियोगितेला ज्यांच्या माध्यमातून आकर्षक चषक देण्यात आलेले आहेत असे आमचे सन्माननीय अतिथी आदरणीय श्री वैभवजी पाटील साहेबांचं आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण सन्माननीय अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. या साहेब आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय. 18 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. 18 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. स्ट्राइक चेंज होतीये आपण पाहतोय. नवीन गोलंदाज येतोय विशाल म्हात्रे. विशाल म्हात्रे यांच्या खांद्यावर मोठी भिस्त आहे आणि चिंट्या ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू या षटकातील. यावेळेस मोठा फटका लापटेड हिट पाहायला मिळतोय. चेंडू जातोय बिग 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 सिक्सर. दहशत क्रिकेटमध्ये दहशत आहे संविधान नागावची आज नाही तर कैक वर्ष आपण पाहतो. यावेळेस फुल टॉस चेंडू कट केलाय. क्लासिकल क्रिकेट पाहायला मिळतोय. सन्मान दिला जातोय. हे तर मित्रांनो खरं क्रिकेट आहे. लिटल मास्टर सुनील गावस्कर क्रिकेट बद्दल तरुणांना मार्गदर्शन करताना सांगतायत की जर क्रिकेटमध्ये तुमची कारकीर्द मोठी करायची आहे, तुम्हाला जर मोठा डाव खेळायचा आहे तर चांगल्या चेंडूंचा सन्मान करा आणि वाईट चेंडूंना चांगल्या पद्धतीने खेळून काढा. हे क्रिकेटचं सगळ्यात मोठं सूत्र आहे. यावेळेस चांगला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ड्राइव्ह केलाय. एक धाव पळून काढली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हा आहे क्रिकेटचा दर्जा. हा आहे क्रिकेटचा फिटनेस. दोन्ही खेळाडूंची यष्टी जर आपण पाहिली, शारीरिक क्षमता जर पाहिली तर अतिशय चांगली आहे आणि शारीरिक क्षमता देखील असणं फार गरजेचं आहे. बदलत्या जीवनशैलीमध्ये आपण आपलं खाणं पिणं वागणं झोपणं उठणं सगळं बदलून टाकलंय आणि त्यामुळे फिटनेसवर फार मोठा परिणाम आपल्या पाहायला मिळतो. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न थर्ड बँड क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. चांगला फील्ड केला जातोय. प्रशांत घरात एक चांगला खेळाडू आहे. या खेळाडूचं वर्णन करताना टेनिस क्रिकेट पेक्षा लेदर क्रिकेट फॉर्मॅट मध्ये एक क्लासिकल फटके घेणारा हा खेळाडू प्रशांत घरात. प्रशांत घरात, किशोर घरात, समीर घरात 3 बंधूंची जोडी क्रिकेटमध्ये कैक वर्ष आपण पाहिली. याच दरम्यान अजितदादा म्हात्रे यांचं आगमन या मंचकावर होतोय. बापदेव क्रिकेट संघ बोकडेविरा यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. विशाल म्हात्रे फील्ड पोझिशन मध्ये थोडेसे बदल करताना आपण पाहतोय. डाबं उजवं कॉम्बिनेशन मैदानामध्ये असेल. यावेळेस ओव्हर पिच चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या दिशेने खेळून काढलाय. त्या ठिकाणी सत्यम भोईर चेंडूला फील्ड करतील. जोवर चेंडू उचलला फेकी केली तोवर सिंगल धाव या ठिकाणी कन्वर्ट केली गेली आहे. एका धावेनं धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा. यावेळेस फुल टॉस चेंडू. अशा चेंडून करता हा क्रिकेट बनला नाहीये. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडूला एका ताकदीनं जोमानं स्ट्रोक घेतोय सीमारेषे बाहेर. षटकार. थँक्यू. याच दरम्यान मी विनंतीचा पहिला पुकार देणार अजय 74 गावदेवी कळवा विपक्ष भूषण स्पोर्ट्स आवेडा या 2 संघाच्या संघनायकांना की हे डाव संपल्यानंतर आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. धावसंख्या आपण पाहतोय 3 षटकांचा मित्रांनो खेळ झाला. एक बाद 36 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. चिंट्या एक तरुण खेळाडू आणि ती ताकद त्याची आपण पाहतोय. आजकालच्या क्रिकेटमध्ये चेंडू गहाळ झालाय. बहुतेक नवीन चेंडूची पूर्तता आपण मैदानामध्ये करायची आहे. प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय. अगदीच मोठ्या पद्धतीनं प्रेक्षक या सामन्यांचा आनंद घेताना आणि आमचे डीजे मॉन्टी आमच्या आवाजाला साजेसं असं
साऊंड देताना, म्युझिक ऑपरेट करताना त्यांचं देखील खूप सारं धन्यवाद आहे. परंतु परीक्षित पाटील, आपण जर आमचा आवाज ऐकत असाल, प्रेक्षकांमध्ये असाल, तर कृपया आमच्याशी आता संवादात्मक समालोचन करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जोडायचं आहे. पंचांचं खास कौतुक मी म्हणेन प्रशांत माळी सर, ज्यानं उरण पंच असोसिएशनची स्थापना केली. फार गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण प्रत्येक गावातून काहीतरी लीड करत असतो, त्यावेळेस प्रत्येक पंचांना जोडण्याचं कार्य उरण पंच असोसिएशनने केलं आहे. आणि उरण पंच असोसिएशनचे सन्माननीय सदस्य, एक भेंडकळ गावचे जबरदस्त गोलंदाज, एक अनुभवी खेळाडू, अनुभवी गोलंदाज आणि अनुभवी पंच म्हणून शरद म्हात्रे या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. त्यांचं देखील खूप सारं कौतुक आहे. कारण क्रिकेट खेळणं सोपं आहे, परंतु क्रिकेटच्या मैदानावरून जज करणं अतिशय कठीण आहे. आणि म्हणून त्या जजच्या भूमिकेमध्ये सातत्यानं 3 दिवसाचा हा खेळ याची देही याची डोळा पाहणारे आमचे पंच आहेत. त्यांचं देखील खूप सारं कौतुक आहे. तर खूप सारं कौतुक आरटीसीच्या आमच्या कॅमेरामॅनचं आहे, हितेश म्हात्रे, ज्या पद्धतीनं फुंडे गावच्या बिलॉंग करतायत आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या टुर्नामेंटला कव्हर करण्याचं काम ते करत आहेत. कारण कॅमेराच्या कोंदणामध्ये एका कॅमेऱ्यानं एक संपूर्ण प्रतियोगिता कव्हर करणं अतिशय कठीण आहे. आजकालच्या क्रिकेटमध्ये आपण पाहतो 2, 3, 4 कॅमेरे वरून चौथा अगदीच कॅमेऱ्याचा वापर केला जातो. मग ड्रोन कॅमेरा असतील त्यानं देखील कव्हर केला जातो, परंतु ही प्रतियोगिता एका कॅमेऱ्यानं कव्हर केली जाते. आणि म्हणूनच आरटीसी लाईव्हचं देखील आम्ही मनापासून धन्यवाद या ठिकाणी देत आहोत. तर काल परवा आपण आवाज ऐकला उमंग भोईर यांचा. आज थोड्याच वेळानंतर परत एकदा याच गावचे सुपुत्र परीक्षित पाटील आमच्या समवेत जोडले जातील. सत्यम भोईर स्ट्रॅटर्जी मध्ये थोडासा बदल केलाय. फुंडे संघानं आपण पाहतोय 4थं षटक सत्यम भोईर याच्या हातामध्ये दिलं जात आहे. यावेळेस मोठा फटका हवेत आहे, झेल खाली. काय दर्जेदार क्षेत्ररक्षण आहे. याला म्हणतात मैदानावर 100% डेडिकेट करणं. याचंच नाव मित्रांनो क्रिकेट आहे. मी वारंवार वर्णन करतो की चौकार, षटकार आणि विकेट घेणं म्हणजे क्रिकेट नाही, तर या आउटफील्डवर क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचावणं म्हणजे क्रिकेट आहे. आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण ज्या ज्या वेळेस उंचावलं जातं त्या वेळेस टाळ्या भेटतात मित्रांनो. आज या ठिकाणी टाळ्यांची दाद मात्र या खेळाडूला प्राप्त झाली आहे. रोशन, ज्याचं नाव चांगली कामगिरी मी म्हणेन, क्षेत्ररक्षणाचा दर्जा त्याचा खूप चांगला पाहायला मिळतोय. सत्यम भोईर पुढचा चेंडू घेऊन, यावेळेस चांगला चेंडू लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेनं चेंडू खेळून काढलाय. अगदीच चित्याच्या चपलाईनं हा वेगवान क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू आहे. अगदीच फुंडे संघामध्ये जर पाहिलं तर आणखी एक खेळाडू आहे ज्याचं क्षेत्ररक्षणामध्ये मी वारंवार उल्लेख करतो, विनय म्हात्रे. ते आजच्या या सामन्यामध्ये मला वाटते नाही आहेत, परंतु त्यांचं देखील जे क्षेत्ररक्षण आहे ते अतिशय अव्वल दर्जाचं आहे. आणि क्षेत्ररक्षक म्हणून स्वतःची देखील ओळख आपण क्रिकेट खेळामध्ये निर्माण करू शकतो. याचं उत्तम उदाहरण हे दोन खेळाडू आहेत. यावेळेस इनर एज लागलाय. फलंदाज दर्शन घरत बॅक टू द पॅव्हिलियन. मी सन्माननीय अतिथी कक्षामध्ये मान्यवरांना विनंती करतोय की आपण डगआउटच्या बाहेर बसण्यापेक्षा आपण समोर टाकलेल्या आसनांवर आसन ग्रहण करावं. आपली जागा या मंचकावर आहे. सत्यम भोईर आणि किशोर घरत फील्ड पोझिशन मध्ये थोडासा बदल करताना आपण पाहतोय. आजच्या या सामन्यामध्ये अमर म्हात्रे देखील खेळताना पाहायला मिळत नाहीत, कारण त्याचं कारण आहे काही दिवसापूर्वी थोडीशी गाडीवरून पडल्यानंतर झालेली दुखापत आणि दुखापतीनंतर मैदानापासून थोडंसं लांब. मैदानापासून लांब राहणं किती दुःखद असतं तो एखादा खेळाडू मैदानाबाहेर बसतो तेव्हाच त्याला कळतो. कारण हे मैदान अगदी जीवाशी नातं जोडलेलं मैदान क्रिकेटचं. यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेनं ट्रॅव्हल झालेला चेंडू
सिंगल धाव कन्वर्ट केली जाते, एक धाव प्राप्त होते, एका धावेनं धावसंख्या पाहतोय 39 धावा। या षटकामध्ये सत्यम यानं अतिशय टिच्चून मारा केलाय आणि गरजेचा देखील होता, कारण आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये विशाल याची गोलंदाजी अतिशय महागडी ठरली। 18 धावा आल्या होत्या, तदनंतर कमबॅक करणं आवश्यक होतं, ते कमबॅक सत्यम भोईर या गोलंदाजानं केलंय। यावेळेस पूल केला, हवेत आहे, झेल खाली रोशन येतोय, काय दर्जेदार क्षेत्ररक्षण। झेल जरी सुटलाय तरी या खेळाडूसाठी टाळ्या होणं फार गरजेचे आहेत मित्रांनो। अप्रतिम, 100% डेडिकेट काय असतं ते याचं उत्तम उदाहरण रोशनच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। फील्ड पोझिशनवर कॅच घेतल्यानंतर मॅच कशा आपल्याकडे येतात, किंवा एखादी धाव रोखल्यानंतर एका धावानं जो आपल्याला विजय मिळतो त्याचा आनंद काय असतो तेव्हाच कळतो, ज्यावेळेस आपण ते क्रिकेट डोळ्या देखत पाहत असतो। यावेळेस हलक्या हाताने पुश केलाय, सेन्सिबल क्रिकेट खेळतोय। चौकार षटकारानंतर स्ट्राइक रोटेट केली जाते। सिंटिया ठाऊक आहे सत्यम सारख्या गोलंदाजाला प्रहार करणं अतिशय कठीण आहे, मग काय करावं तर त्याची रणनीती साफ आहे। स्लॉग षटक नवीन गोलंदाज येणार आणि नव्या गोलंदाजावर आक्रमण चढवण्यासाठी हा सेन्सिबल क्रिकेट चिंट्याच्या माध्यमातून खेळला गेला। 4 षटक 42 धावा 2 गडी बाद। शेवटचं स्लॉग षटक आणि धावसंख्या आपण पाहतोय माफ करा 43 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत। 2 गडी बाद 4 षटक। चिंट्या याची जर आपण खेळी पाहिली तर 14 चेंडूंचा समाचार घेतलाय, 27 धावा आणि 27 धावांचं योगदान या चालू सामन्यामध्ये देतोय। शेवटचं षटक असेल साईश अगदी सकाळच्या सत्रापासून ज्यानं आरटीसीची कॅमेरामॅनची भूमिका निभावली तो खेळाडू आता आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय। तर मगासपासून कॅमेरावर बसलेला हा खेळाडू आता गोलंदाजीची धुरा सांभाळेल। क्रिकेटची आवड आणि ती सवड असणं फार गरजेचं आहे, निवड तर प्रत्येक माणूस करतो। यावेळेस मोठा फटका लॉंग ऑफच्या दिशेनं सत्यम भोईर होता, मात्र यावेळेस चेंडू गेला 1 बाउन्स ओव्हर द रो, सीमारेषे बाहेर, चौकार। पहिल्या चेंडूवर मात्र मोठा फटका। साईश एक नौखा गोलंदाज आहे, मात्र हेच ते वय असतं जिथून आपल्याला नाव कमवायचं असतं, आपल्या टॅलेंटला सुधारायचं असतं, आपल्यामध्ये असलेली जी ताकद आहे ती निर्माण करायची असते। ज्यांची इच्छा असते ते इच्छेनुसार पुढे जात असतात, परंतु ज्यांची इच्छा प्रबळ शक्ती असते ते मात्र आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात। आणि अशा खेळाडूंच्या माध्यमातूनच 15 ते 20 वर्षाची कारकीर्द आपल्याला पाहायला मिळते। यावेळेस मोठा फटका हवेत आहे, चेंडू गेला स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत असा षटकार। थँक्यू शुभम इंगळे ऑन फायर, एक अतिशय गुणवान खेळाडू लेदर क्रिकेट फॉर्मॅट मध्ये ज्याच्या हातामध्ये जादुई स्विंग आहे आणि अंडर 14 17चं रायगडचं नेतृत्व ज्यानं केलंय असा खेळाडू आपण सध्या पाहतोय। आणि चर्चा फार महत्त्वाची आहे, गायडन्स दिला जातोय, मार्गदर्शन केलं जातंय। किशोर घरत यांच्या माध्यमातून नवोदित गोलंदाज साईश याला आपल्या कोट्यातील तिसरा चेंडू
यावेळेस अगदी यॉर्कर पद्धतीचा चेंडू खोदून काढलाय. यावेळेस दुसऱ्या धावाला देखील न्याय दिला जातोय. टायमिंग चुकलं जात आहे. थोडस निराश होतोय स्वतःवर गोलंदाजी. अगदीच साहजिकच आहे, कारण आपण पाहतोय शुभम इंगळे ज्या पद्धतीनं फलंदाजी करतोय तो नॉन स्ट्राईकला राहणं फार गरजेचं आहे. आणि यावेळेस स्ट्राईक एंड चेंज झाला तर फरक पडतो, गोलंदाजीला फरक पडतो, सामन्याचे गणित बदलवायला. साईश पुढचा चेंडू घेऊन यावेळेस मोठा फटका, लॉंग अप, ह्यूज माइटी सिक्सर. अगदीच आक्रमण चढवलंय आणि त्या आक्रमणाचा शिकार मात्र नवोदित गोलंदाज झालाय. शुभम इंगळे या पद्धतीनं खिली करतोय. आपण पाहतोय त्याची बॅट. पहिला चेंडू सिंगल 4-6-2-6 असं त्याच्या बॅटचं गणित आहे. एकूण 20 धावांवर सध्या शुभम इंगळे फलंदाजी करतोय. एक चांगली फटकेबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. चेंडू गहाळ झालाय, तर नियोजकांना विनंती आहे की आपण चेंडू लगेचच शोधून आणायचा आहे. पुढचा सामना या षटकाच्या आधी नाणेफेकीचा कौल करायचा आहे. मी अजय 74 कळवे, गावदेवी कळवे, विपक्ष आवेडा संघाला विनंती करतोय की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी लगेचच या, अन्यथा आयोजक आम्हाला सूचित करतायत की सामना 4 षटकांचा खेळवला जाईल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या, अन्यथा सामना 4 षटकांचा खेळवला जाईल. अगदीच कळवा संघ म्हटला तर पेन विभागातला दादा संघ आहे आणि तो संघ आज या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल. लोवर फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं गॅप सिलेक्शन पाहायला मिळतोय. चेंडू जाते ओव्हर द रो, सीमारेषे बाहेर, चौकार. पुढचा चेंडू यावेळेस ओव्हर पेच चेंडू, बिग ब्रँडेड षटकार. अगदीच या षटकामध्ये अतिशय महागडी वर म्हणता येईल 28 धावा शेवटच्या षटकामध्ये आल्यात. आणि या षटकानं जो मोमेंटम आहे तो संविधान नागाव संघाला थोडासा दिलाय, कारण आपण पाहतोय पहिलं षटक आलं, किशोर यानं केवळ 9 धावा दिल्या, सत्यम भोईर यानं 9 धावा दिल्या. मायनॉरिटीच्या पॉवर प्ले मध्ये पहिल्या 12 चेंडू नंतर 18 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. तिसरं षटक तदनंतर महागडं आलं, 18 धावा दिल्या. विशाल म्हात्रे यानं, सत्यम भोईर यानं परत एकदा कमबॅक केलं, 7 धावा दिल्या. अशा पहिल्या 4 षटकामध्ये फुंडे संघ अतिशय आगेकूच होता, चांगली स्थिती होती. मात्र 5वं षटक जे आहे ते मोमेंटम बदलवणारं आलं, ज्यामध्ये साईश यानं 28 धावा दिल्या. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 5 षटक 72 धावांचं टार्गेट उभं केलंय. 71 धावा उभ्या करून 72 धावांचं टार्गेट दिलंय. अतिशय मोठं टार्गेट म्हणता येईल. संविधान नागाव संघ आपण पाहतोय अगदी लहान असल्यापासून आकांक्षा अभिलाषा हे उरणचं नेतृत्व करणारा संघ, ज्याला टसन द्यायची ओपीडी, तदनंतर ओपीडी या संघाला टसन देत असताना आकांक्षा अभिलाषा ज्या नावाचं नामांकन केलं
आणि उरण तालुक्याचं नेतृत्व करण्याची संधी मनीष दादांच्या समिदा नागाव संघाला प्राप्त झाली, जिथून असंख्य खेळाडू समिदा नागाव संघानं ओपन क्रिकेटसाठी तयार केले, ज्यानं तालुक्याचं रायगडचं नेतृत्व केलं. आज तेच नेतृत्व देत असताना समिदा नागाव संघाची दहशत राधे इंटरप्राइजेसच्या त्या मैदानावर रजनी क्रिकेटमध्ये पाहिलं. अगदी उरण एक बनून नेक बनून समिदा नागाव संघाच्या सोबत असायचा आणि त्या क्रिकेटची मजा आपण गेली कित्येक वर्ष अनुभवली. आज बरेच पॅकर्स उरणमध्ये असतील, पनवेलमध्ये असतील किंवा रायगडमध्ये असतील उभे राहिलेत, परंतु सुरुवातीला ज्याने पाया रचलाय त्यांना खरंच मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतायत. कारण त्यांनी रचिला पाया तुका झालासी कळस. कळस सहजरित्या रचता येतो, परंतु पहिला पाया हा ज्याने रचलाय त्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात. यावेळेस आपण पाहतोय समिदा नागाव संघाचे खेळाडू या ठिकाणी तयार असतील आणि 72 धावा डिपेंड करण्याचं टार्गेट त्यांच्या डोळ्यासमोर असेल. या आधीची स्थिती आपण सांगतोय की कालच्या दिवसामध्ये सगळे सामने या मैदानावर चेस झाले आहेत, म्हणजे 70, 75 आणि 78 धावा कालच्या दिवसामध्ये या मैदानावर चेस झाल्यात. परंतु आज काय घडलं तर आजच्या दिवसातील पहिला सामना 71 धावा चेस करताना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत थरारक स्थितीमध्ये अनुभवला. तर तदनंतर दोन्ही सामन्यामध्ये अगदी कमी धावसंख्या पाहिली. या सामन्यामध्ये परत एकदा धावांचा ग्राफ चढलाय, तो तोडला जाईल का, चेस केला जाईल का, डिपेंड केला जाईल का, या गणितांपर्यंत पोहोचण्यापूर्वी परत एकदा आपण ऐकूया सुंदर असं गीत. और दर्शकों को हम आदाब और स्वागत करते हैं। 72 रन एक बड़ा लक्ष्य, और लक्ष्य को हासिल करने के लिए सलामी बल्लेबाज मैदान के ऊपर किशोर घरत और योगेश म्हात्रे। दर्शन घरत यह कट करने का प्रयास पॉइंट रीजन के ऊपर। दर्शन देखिए उनका एंगल अगर देखा जाए तो नेचुरल एंगल के साथ जब वसीम अकरम और इरफान पठान का बॉलिंग एक्शन एक जैसा दिखाई देता था, उसी एक्शन के साथ गेंद को रिलीज करने वाली ये खिलाड़ी है। और लेदर क्रिकेट फॉर्मेट में तो कई मर्तबा अच्छे अच्छे बल्लेबाजों को भी नचाते ये गेंदबाज, काबिले तारीफ गेंदबाज, लेकिन इस टेनिस क्रिकेट फॉर्मेट में ज्यादा देर तक खामोश नहीं रख सकते किशोर जैसे बल्लेबाज को। ये देखिए पुल किया, प्रॉपर टाइमिंग, बाल बाल बची वहां पर अंपायर और गेंद गई सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। काबिले तारीफ स्ट्रोक थी, शॉर्ट गेंद थी, एंगल के साथ गेंद बनाई थी, बैकफुट पर जाकर पुल किया, आसानी के साथ 4 रन हासिल किए। अगली गेंद एक बार फिर पुल करने का प्रयास, अच्छी लाइन और लेंथ, गुड लाइन के ऊपर गेंद को रखा था। जानते हैं एंगल के साथ गेंद को थोड़ा सा अंदर बाहर कर सकते, एक खाबी उस गेंदबाज में है। इस बीच बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा, या शायद अपील थी,
लेग बाइज के माध्यम से एक और रन जुड़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर। 5 रन स्कोर कार्ड के ऊपर, 72 रनों का टारगेट 40+ मास्टर किए सबसे सफल खिलाड़ियों में से एक योगेश आज भी 20 साल के खिलाड़ी के जैसे खेलते हुए नजर आते हैं। ये कामयाबी है, ये टैलेंट है। और क्रिकेट के प्रति जब हम क्रिकेट के मैदान के ऊपर खेलते हैं तो सम्मान भी करते हैं। अगली गेंद गेंदबाज द्वारा, ये देखिए हवा में गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी आते हुए क्या कैच को पूरा कर पाएंगे। और इसी के साथ योगेश मात्री के पारी का अंत। ये पहली सफलता गेंदबाज दर्शन घरत को प्राप्त होती हुई। नए बल्लेबाज अनुभव से रूबरू राकेश इस वक्त मैदान के ऊपर। जिस खिलाड़ी के ऊपर काफी बड़ी जिम्मेदारी थी वह योगेश। पहली गेंद के ऊपर आक्रमण ठीक ठाक था, लेकिन एलिवेशन यहां पर कम गिरा, जहां पर ऊंचाई ज्यादा थी, लंबाई कम। बिल्कुल बाउंड्रीज के आसपास कैच को पूरा किया खिलाड़ी मकरंद ने और पहले विकेट को हासिल किया गेंदबाज दर्शन ने। नए बल्लेबाज मैदान के ऊपर राकेश, ऑन स्ट्राइक किशोर घरत। अगली गेंद के लिए गेंदबाज तैयार होंगे। इस बीच पॉइंट के ऊपर से उठाने का प्रयास, यह ललवा कैच था, बिल्कुल एक बड़े खिलाड़ी का कैच ड्रॉप किया। मैं कहूंगा यह कैच नहीं, अगर बल्लेबाजी ठीक करे आगे चलकर मौका मिला तो मैच भी ड्रॉप हो सकता है। पहली ओवर के बाद टोटल स्कोर कार्ड के ऊपर 6 रन, 1 विकेट के नुकसान के साथ एक मौका बना था। जब जब मौके छूटे हैं क्रिकेट में, ऐसा ही मौका छूटा था रोहित शर्मा का 5 रनों के ऊपर 265 रनों की पारी उस समय खेली। ऐसा मौका छूटा था सईद अनवर का, जब भारत बनाम पाकिस्तान का मुकाबला चल रहा था। क्या छोड़ा, 1 नहीं 2 नहीं, कम से कम 5 मौके छोड़े भारतीय टीम के खिलाड़ियों ने। और उस वक्त लगभग 15 साल अंतरराष्ट्रीय क्रिकेट में जो रिकॉर्ड बना 194 रनों का, वो पाकिस्तान के खिलाड़ी सईद अनवर का कैच छोड़ा था। ऐसे कई मर्तबा कैच छूटे हैं जहां पर मौके बड़े बड़े बनाए हैं खिलाड़ियों ने। उसी प्रकार अगर इस मौके का भी लाभ उठाए किशोर घरत तो एक मनोरंजन हो सकता है सभी उपस्थित दर्शकों का। आदरणीय श्री जयवंत जी पाटिल साहब का इस वक्त इस मंच के ऊपर आगमन होता हुआ। सोशल वर्कर, सामाजिक ज्ञान के साथ समाज के प्रति आस्था प्रकट करने वाले इंसान, कई सालों से लगातार क्रिकेट हो, कबड्डी हो या फिर सोशल वर्क हो, उसके तहत योगदान देते हुए और हाथों में बुक और पेन के साथ लिखा टिप्पणी भी करते हैं। उनका हम स्वागत करते हैं। शुभम इंगले केयर पॉइंट इनके साथ ऑफ स्टंप से ज्यादा बाहर, इस वक्त वाइड गेंद का इशारा आता हुआ। 7 रन स्कोर कार्ड के ऊपर। 7 नंबर क्रिकेट में काफी बड़ा नंबर माना जाता है। महेंद्र सिंह धोनी सबसे सफल कप्तान। और फुटबॉल की बात करें तो सबसे सफल खिलाड़ी क्रिस्टियानो रोनाल्डो। इस बीच इनसाइड आउट गेंद को खेला, वहां पर खिलाड़ी तैनात, थोड़ी सी फ्लंबल, लेकिन अच्छा बैकअप, बढ़िया बैकअप दिया दर्शन ने। सिंगल के ऊपर ध्यान बटोरा बल्लेबाज किशोर ने। टोटल स्कोर मूव्स ऑन 8 रन। 7 रन की बात करें तो क्रिस्टियानो रोनाल्डो की बात करें, बचपन से दिल की बीमारी थी और उस बीमारी के बाद डॉक्टर ने कहा था कि या तो फुटबॉल खेले या बड़ा ऑपरेशन करें। उन्होंने नियुक्त किया फुटबॉल और बने दुनिया के सबसे बड़े खिलाड़ी। ये डेडिकेशन देना पड़ता है। कई मर्तबा हमारे साथ 2 ऑप्शन आते हैं, लेकिन हमें चुनना होता है एक ऑप्शन। एक ऑप्शन के साथ चले
तो बड़ी सकती है जिंदगानी। ये देखिए स्लो वन डिलीवरी, उनके बारे में एक बार और एक जानकारी दे सकता हूं कि मैं निश्चित तौर पर जीवन में पैसा इतना कमाया कि दुनिया की सबसे बड़ी जो कारें हैं जिनकी रकम हम बयां भी नहीं कर सकते, उतना खर्चा वो जीवन में करते हैं। ये जमीन को चूमते हुए गेंद, सिंगल यहां पर पूरा मिला, सिंगल के साथ आगे बढ़ता हुआ स्कोर, संपत्ति नाम सब कुछ हासिल किया, लेकिन जिस बीमारी के कारण अपने पिता का देहांत हुआ था, शराब के कारण, उसी के कारण उन्होंने अपने पिता को शब्द दिया था कि जीवन में कई मौके आएंगे तब मैं शराब को हाथ नहीं लगाऊंगा। आज उतने कामयाबी के बाद भी उन्होंने शराब की बूंद को तो नहीं सिया। यह हवा में गेंद, वहां पर खिलाड़ी तैनात, चिंटिया अच्छी फील्डिंग, 2 रन आसानी के साथ पूरे किए, 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर, धीरे धीरे 11 रन स्कोर कार्ड के ऊपर। कई स्ट्रगल करने वाले इंसान का इतिहास जानकर खुशी भी होती है और आनंद भी मिलता है, और चुनौती भी सामने आती है कि क्यों इंसान बड़े बनते हैं। बड़ा बनना आसान नहीं, स्ट्रगल करना पड़ता है। और इस वक्त स्ट्रगल करते हुए किशोर घरत, बड़े स्ट्रोक का इंतजार करते हुए शुभम इंगले इस वक्त पूरी तरह से बल्लेबाज के ऊपर हावी होते हुए 11 रन स्कोर कार्ड के ऊपर। मोहम्मद कैफ, जिसका नाम भारतीय क्रिकेट क्षेत्र के सर्वश्रेष्ठ फील्डर, इस वक्त बढ़िया लाइन और लेंथ, सटीक दिशा पूरी तरह से बांध कर रखा बल्लेबाज किशोर को। ओवर नंबर 2 ओवर के बाद टोटल स्कोर कार्ड के ऊपर 11 नंबर की बात करें तो मोहम्मद कैफ और युवराज सिंह, नेटवेस्ट का वो मुकाबला, और भारतीय टीम ने रचा था इतिहास। दादा की दादागिरी, जब बहस हुई थी नासिर हुसैन के साथ, और उसी समय जवाब दिया था दादा ने जब गैलरी से टी शर्ट उतार कर अभिवादन किया था। लेकिन उसके पहले ही उस मुकाबले के ऊपर रुक किया जाए तो स्थिति यह थी कि 112 रनों के ऊपर 5 विकेट भारत के गिरे थे। वहां से पारी को संभाला था युवराज सिंह, और मोहम्मद कैफ ने एक अच्छी साझेदारी को बनाया और मैच फिनिश किया था। अहमदनगर के वो रहवासी जो खिलाड़ी जहीर खान, जिनका नाम, मोहम्मद कैफ के साथ उन्होंने थोड़ी सी पारी को संभाला था और एक बड़ी शानदार ऐतिहासिक जीत को दर्ज किया था भारतीय टीम ने। ये कई हिस्ट्रीज क्रिकेट में है जहां से काफी कुछ सीखने का मौका मिलता है दोस्तों, क्योंकि एक दूसरे के क्रिकेट के साथ जब हम क्रिकेट को देखते हैं तो निश्चित तौर पर काफी कुछ सीखने को मौका मिलता है। लेकिन आजकल के क्रिकेट में ज्यादातर जितना बड़ा टैलेंट आया है, ऐसा लगता है कि छोटे छोटे खिलाड़ी जो हैं, जो सीनियर सिटीजन के साथ कम कम्युनिकेशन के साथ दिखाई देते हैं, और इसी वक्त जो रिस्पेक्ट है वो कम दिखाई देती है। वाइड गेंद का इशारा आता हुआ, वाइड गेंद के साथ टोटल स्कोर कार्ड के ऊपर 12 का डेडिकेशन, 12 नंबर क्रिकेट में, इसके बारे में हम बात करेंगे। इस बीच बड़ी स्ट्रोक कन्वर्ट की है लेकिन टाइमिंग उतनी अच्छी नहीं। 1 रन के साथ 13 रन स्कोर कार्ड के ऊपर, और 13 रन यानी कि अब मैं कहूंगा कि इक्का दुक्का से काम बनने वाला नहीं है। टारगेट 72 रनों का है, 72 रन। किशोर घरत अभी भी यहां पर फंसा हुआ क्रिकेट किशोर घरत का, चिंटिया ने यहां पर पूरी तरह से जाल में फंसाया। ये होता है कि जब जब बड़े बड़े खिलाड़ी ही नहीं बनते, स्ट्रगल करना पड़ता है। एक दिन हमारा होता है तो दूसरा दिन किसी और का भी बन सकता है। इस भी बड़ी स्ट्रोक, यह आज के दिन का सबसे खूबसूरत और सबसे लंबा छक्का। सबकी बारी, कभी हमारी तो कभी तुम्हारी, ये कहलाते हुए कि पहली बारी थी गेंदबाज की, दूसरी पारी है बल्लेबाज की। इससे पहले डॉट और उसके बाद छक्का। ये होता है क्रिकेट, और क्रिकेट के खेल में
खेले जाने वाले इस अद्भुत खेल का मनोरंजन। अगली गेंद, ये देखिए ऑफ स्टंप के अगले पास से गुजरती हुई, वाइड लाइन से गुजरती हुई गेंद, वाइड गेंद का इशारा आता हुआ। थोड़ी सी चर्चा भी बनी गेंदबाज और अंपायर के बीच, लेकिन क्या आंकड़े बदल पाएंगे किशोर घरत? इस बीच यॉर्कर गेंद खोद कर निकाला, इस गेंद को सिंगल कन्वर्ट हुआ। इंतजार है अगले मुकाबले की। अजय 74 गावदेवी कड़वा, जिनके साथ सैकड़ों समर्थक मुकाबला देखने के लिए आते हैं, इंतजार उसी मुकाबले का। इस बार शॉर्ट गेंद थी, अपील यहां पर जरूर हुई और अपील के साथ सिंगल रन यहां पर कन्वर्ट किया। जैसे कि मानो गुब्बारे में हवा भरी जाती है और सुई लगाकर हवा निकाली जाती है, उसी प्रकार हवा भरी थी चिंट्या ने और गेंदबाजों ने सुई लगाकर हवा निकाली। इस मुकाबले में अभी जान भरनी है। किशोर घरत वो कर सकते हैं, उतनी क्षमता इस बल्लेबाज में है। कई मर्तबा 13 गेंदों में 50, 14 गेंदों में 50, कई बार 50 बना है। यहां से उम्मीद है कि अंतिम गेंदों के बाद अगर 50 बनाते हैं तो फुंडा टीम यहां पर कमबैक कर सकती है। अक्सर मैं कहता हूं कि हौसलों की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो। हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद को जिंदा रखो। ये जिंदा दिली यहां पर दिखानी होगी। ये देखिए, ये जोरदार प्रहार, लेफ्ट हैंड हिट, डीप मिड विकेट क्षेत्र से बाहर, बिग 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 सिक्सर। स्कोर को देखा जाए तो 28 रन एक विकेट के नुकसान के साथ अब आने वाली 12 गेंदें और 44 रनों की दरकार, यानी कि हर एक ओवर के पीछे 22 रन। तो मैं कहूंगा 22 रन बनाने के लिए, न केवल 44 रन बनाने के लिए, कम से कम 12 गेंदों में 5 छक्कों की दरकार होगी। 5 छक्के, यानी कि कई मर्तबा क्रिकेट के इस पर्व में हमने देखा कि 6 गेंदों में 6 छक्कों की आवश्यकता होने के बाद भी छक्के लगाए जा चुके हैं। तो यहां पर अगर 12 गेंदों में 5 छक्के लगाते हैं किशोर घरत, तो इस मुकाबले को अपने ओर खींच सकते हैं। लेकिन कहने वाली बात और करने वाली बात कुछ और होती है। उसी प्रकार हम यहां पर कमेंट्री बॉक्स से संभावना बता सकते हैं या भूतकाल बयां कर सकते हैं। वर्तमान काल में जो कुछ भी करना है बल्लेबाजों को करना है। 12 गेंदें 44 रन, दर्शन घरत। यह फुल टॉस गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी और इसी समय और एक विकेट का पतन आता हुआ। जनों, जिसी का इंतजार था वो हमारे दोस्त परीक्षित पाटिल यहां पर वापस लौटे, तो थोड़ी सी राहत भरी सांस मुझे भी मिलती हुई। चले 11 गेंदे 44 रन, दमखम दिखाना होगा। क्या दमखम दिखा पाएंगे? पहली गेंद के ऊपर यह बड़ा स्ट्रोक हवा में, इंतजार होगा कैच होगा या नहीं। कैच के नीचे खिलाड़ी, ड्रॉप कैच। बिल्कुल गलती कराई, यहां पर मौके मिले हैं किशोर घरत को, इस मुकाबले में मौके मिले हैं लेकिन चौका नहीं लगा पाए हैं। आप कुछ करके दिखाना होगा। यहां से उम्मीद भरी पारी खेलनी होगी, क्योंकि अक्सर कहा जाता है कि उम्मीदों के ऊपर दुनिया कायम है। उम्मीद अभी भी है, जीत की आस, जीत की किरण अभी भी नजर आती हुई। छक्के लगाएंगे तो मुकाबला जीत सकते हैं, लेकिन कितने छक्के? कम से कम 6 छक्के, कम से कम 6 छक्के यहां से चाहिए। वाइड बॉल का इशारा आता हुआ।
थोड़ी सी बातचीत होगी। नो बॉल का इशारा आता हुआ, वाइड लाइन यानी कि पिच के लाइन से बाहर की थी इस गेंद को, तो अब फ्री हिट भी मिल सकती है और साथ ही साथ एक मौका भी मिल सकता है ज्यादा गेंद खेलने का। नो प्लस फ्री हिट होगी, वाइड लाइन से बाहर थी गेंद और अंपायर का ये कहना तीसरे अंपायर की मांग करते हुए, और तीसरे अंपायर की मांग को पूरा करने के लिए यहां पर देखा जाएगा कि कहां पर गेंद रिलीज हुई है। बिल्कुल वाइड लाइन से बाहर ये गेंद है और इसी के साथ नो बॉल का इशारा आता हुआ। अब एक मौका यहां पर मिला है, अगर मौका मिलेगा तो चौका भी लगाना होगा, क्योंकि काफी हद तक देखा जाए तो इस मुकाबले में सलामी बल्लेबाज के तौर पर किशोर गरत आए हैं, लेकिन काफी देर तक शांत भी रहे। हालांकि एक छक्का लगाया, लेकिन एक छक्का काम नहीं कर सकता। इस बार दूसरा छक्का बल्ले से ताबड़तोड़, ये प्रॉपर टाइमिंग देता हुआ लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर छक्का। इस बार लॉफ्टिंग बिग 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 सिक्सर। के ऊपर देखा जाए तो 43 रन 2 विकेट के नुकसान के साथ 72 रनों का टारगेट यहां पर रखा जा चुका था। आने वाली 8 गेंदें और 29 रनों की दरकार होगी। 8 गेंदें 29 रन, यह है ताकत फुंडा टीम की, यह है जोश होश और जल्लोश के साथ खेले जाने वाली यह क्रिकेट, जहां पर बात हो रही है किशोर गरत की आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस। 4 छक्कों के साथ इस वक्त इस मैदान के ऊपर जमकर बल्लेबाजी करते हुए। अगली गेंद, इस बीच बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा, फंसे यहां पर अपनी जाल में, फंसाया दर्शन गरत ने। किशोर गरत बैक टू द पवेलियन। थैंक यू। जहां से उम्मीद की किरण जगी थी, उसी उम्मीद को किरण को जहां पर बल्लेबाज को हटाया गेंदबाज दर्शन ने, ऐसा लग रहा था कि मैच का पासा पलट सकता है, क्योंकि अंतिम ओवर में अगर 20 भी रन बच सकते थे तो किशोर गरत जिस अंदाज से बल्लेबाजी कर रहे थे उस अंदाज से लग रहा था कि 20 रनों को भी पूरा कर सकते थे। जब बल्लेबाज इनफॉर्म चलता है तो इनफॉर्म बल्लेबाज के सामने कितनी भी बड़ी चुनौती हो, उस चुनौती का सामना जमकर किया जाता है। अब नए बल्लेबाज मैदान के ऊपर, पिंटिया आ चुके हैं, लेकिन गणित जो है काफी लंबा बन चुका है। 7 गेंदें और 29 रनों की दरकार। 7 गेंदें 29 रन। गेंदबाज तैयार, इस बीच पूल किया, बिल्कुल अच्छा कमबैक किया मैं कहूंगा। अब पूरी तरह से गणित जो है बदल चुका है। 6 गेंदें 28 रन
कठिन है लेकिन नामुमकिन बिल्कुल नहीं, क्योंकि कई मर्तबा हमने क्रिकेट में देखा है कि अंतिम 6 गेंदों में 6 छक्के भी लगाए हैं। जैसे कि साई के मैदान के ऊपर 6 गेंदों में 6 छक्के लगाए थे। पिछले साल करण मडवी ने जो कारनामा किया था पनवेल के मैदान के ऊपर 6 गेंदों में 6 छक्के लगाकर एक चंद क्षण में एक खिलाड़ी को एक बड़ी पहचान दिलाकर चला गया। उसी प्रकार की पहचान इस खिलाड़ी को बनानी होगी। हाँ बिल्कुल, अगर साइंस की बात करें तो साइंस के अंतिम ओवर में रन गए थे पहले पड़ाव में 28, और वही 28 रनों की जरूरत होगी टीम फुंडे को। गेंदबाजी करते समय 28 रन अंतिम ओवर में खर्च किए थे फुंडा टीम के गेंदबाज ने। वही 28 रन आप बनाने होंगे फुंडा टीम के बल्लेबाजों को। गेंदबाज होंगे प्रतीक। कई दर्शक कई तादाद में यहां पर उपस्थित हैं, उनका हम तहे दिल से स्वागत करते हैं। हेलो ओवर फुल टॉस, सिंगल यहां पर कन्वर्ट किया। उम्मीद थी कि यहां पर जीपी क्लब फुंडा टीम शानदार परफॉर्मेंस करेंगे, लेकिन मोमेंटम 5वें ओवर में पहले पड़ाव में बदला था। रन काफी स्कोर कार्ड के ऊपर कम थे, उसके बाद 5वें ओवर महंगा आया और महंगे ओवर में पूरी तरह से इस मुकाबले को अपने हाथ में लिया नागांव टीम ने। सिंगल सिंगल यानी कि अब महज औपचारिकता इस मुकाबले में बाकी बनती हुई। धीरे धीरे फुंडा टीम के समर्थक हताश और निराशा हाथ लगती हुई। ये होता है, एक दिन जीत लगती है, एक दिन हार लगती है, लेकिन उम्मीद नहीं छोड़नी चाहिए जब तक हम नहीं जीतते, क्योंकि हार और जीत का सिलसिला इस क्रिकेट के मैदान के ऊपर लगातार जारी रहता है। और ग्रामीण स्तर के ऊपर एक खासियत है कि जब अच्छा परफॉर्मेंस होता है तो समर्थक हमें तालियां देकर खुश करते हैं, और खराब बनता है तो गालियां देकर नाखुश करते हैं। ये खासियत ग्रामीण स्तर के क्रिकेट की है। बढ़िया गेंदबाजी, परिवर्तित गेंदबाजी, गति परिवर्तन किया जा रहा है। हालांकि एक बड़े मुकाबले को अंजाम दिया। इस मुकाबले में उम्मीद थी कि मुकाबला अंतिम ओवर तक देखने का मौका मिले, लेकिन वन साइड मुकाबला कट किया पॉइंट क्षेत्र के ऊपर। खिलाड़ी वहां पर दौड़ते हुए, अच्छी फील्डिंग। ये देखिए कि जानते हैं मुकाबला हमने जीता है, लेकिन हार का फासला बड़ा हो, जीत का फासला बड़ा हो तो और आत्मविश्वास बढ़ता है। चलते इस मुकाबले की ओर। मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा। इस मैच के मैन ऑफ द मैच, एक शानदार मुकाबला, और इस शानदार मुकाबले में एक शानदार खेल किया। या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मी विनंती करतोय शुभम इंगळे। एक जबरदस्त गोलंदाजी, एक जबरदस्त फलंदाजी शुभम इंगळे सामन्याचं मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घेण्यासाठी यायचं आहे। मी विनंती करेन आमचे ज्येष्ठ खेळाडू मार्गदर्शक आदरणीय श्री अजितदादा म्हात्रे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड या ठिकाणी प्रदान करायचा आहे। आपण पाहतोय बापदेव क्रिकेट संघ बोकडबिरा आयोजित एक 3 दिवसीय या ग्रामीण स्तरावरील क्रिकेटच्या स्पर्धांचं